UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, तर उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। राजकारणात काही पक्क नसतं, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदल्याचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। हिंदू राष्ट्रासाठी पाऊल टाकायला हवं, केंद्र सरकार पावलं टाकत आहे, आम्ही मिनी पाकिस्तानात लढतो। भाजपचे आमदार सुरेश खाड यांचं वक्तव्य। हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच, आताच दावे नको। सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणात कोणाचाही लाड होऊ देणार नाही, कोणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली छगन भुजबळांची भेट, राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी, विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत, अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, विजय वडेट्टीवारांनी पराभवाचं खापर राऊत पटोलेंवर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्याच सगळ्यात कमी जागा आल्या, संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही, राऊतांनीही कोल्हेंना सुनावलं। मवियाने पराभव मान्य केला ते बरं झालं, ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। पोराला उभं करू नको असा निरोप भावाला पाठवला होता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांकडून युगेंद्र पवारांचा पराभव। शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा, तर आम्ही कुणासोबतही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी, 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रिपद मिळावं असं वडेट्टीवारांनी म्हटलं होतं, पण कदाचित तिसऱ्या वारासाठी ते रिकामं असावं, किशोर जोरगेवारांकडून अप्रत्यक्ष वडेट्टीवारांवर भाष्य। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, सर्व वारांचा सन्मान करतो, चंद्रपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। चंद्रपुरातील कार्यक्रमात अनुपस्थित असल्याने सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चा, विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेताना विचार करायला हवा होता, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।